नमस्कार मित्रांनो, सुशील भैया का सी सॅट या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. 2023 मध्ये तलाठी या पदासाठी एक्झाम झालेल्या होत्या. त्या एक्झाममध्ये 57 शिफ्ट होत्या आणि TCSनी ही परीक्षा घेतली होती. TCS म्हटलं की प्रत्येक वेळी काही ना काही नवीन असतंच त्याच्यामध्ये. तर 2023 मध्ये ह्या ज्या 57 शिफ्ट झालेल्या आहेत त्या आपल्या चॅनलवरती आपण प्रत्येक एक व्हिडिओमध्ये एक शिफ्ट असा आणि एक शिफ्ट आणि अशा प्रकारे आपण त्यातला अंकगणिती आणि सी सॅट म्हणजे अंकगणितीय बुद्धिमत्ता किंवा सी सॅट हा सब्जेक्ट जो आहे तो आपण सॉल्व्ह करून घेणार आहे. तो दिलेल्या टाईममध्ये कसा आपल्याला लवकरात लवकर सॉल्व्ह करायचा हे बघायचं आहे. तर इथना या पुढे जी सिरीज येईल त्या सिरीजमध्ये 57च्या 57 शिफ्ट आपण एका व्हिडिओमध्ये एक अशा प्रकारे ते काय केलेलं असेल सॉल्व्ह केलेलं असेल. तर कुठलाही टाईम न गमावता लगेच सुरू करू. त्यामधला जो पहिला प्रश्न ठीक पहिला प्रश्न आहे वर्णक्रमानुसार खालील 4 अक्षर समूहापैकी बऱ्यापैकी प्रत्येक वेळी प्रश्न वाचण्याची गरज नाही. काय तर गटात न बसणारा प्रश्न आहे. गटात न बसणारा प्रश्न आहे त्यामधला जो ऑप्शन वेगळा असेल तो आपल्याला यातनं काय करायचा आहे सॉल्व्ह करायचा आहे. आता याच्यामध्ये काय करायचं प्रत्येक वेळी स्टार्ट करताना खालून सुरू करायचं. खालून म्हणजे कुठं तर लास्ट ऑप्शन पासून सुरू करायचं. जसं IMK दिलेलं आहे. ठीक आहे. आता IMK मध्ये GHIJK ठीक आहे. GH बरोबर होता GHIJK देन LM ठीक आहे. तर GHIJK LM देन JKLM MO ठीक आहे. हे वेगळं दिसतं. JKLM MNO ठीक आहे. त्यानंतर EFGHIJK ठीक आहे. तर इथं GHIJ येतं. जर मध्ये 2 पाहिजे होते. 2चा म्हणजे 1चा गॅप ठेवलेला आहे. इथं गॅप नाही आहे तर याचं उत्तर काय असणार आहे FJI. नेक्स्ट प्रश्न बघा. ज्या प्रकारे दिलेलं ओके यांचं जे रिलेशन आहे ते खालच्याचं कुठलं रिलेशन लागतंय का ते बघा. तर असे प्रश्न असताना नेहमी खालनं सुरुवात करा म्हणजे खालच्या ऑप्शन पासून लास्ट ऑप्शन पासून सुरुवात करा. ज्याच्यामध्ये आता EH दिलाय E ठीक आहे. EFGH 3 तर आता बघा KN तर इथं तर असेल KM किंवा KN मध्ये असेल JK आणि त्याच्यानंतर इथं DEF 1चा गॅप आहे तर आपण 1चा गॅप अगोदर बघून घेऊ. हा 1चा आहे. DEF JK नाही होणार. JKL इथं होऊ शकतो. JK नाही होत. JKL ठीक आहे. तर हे आणि हे तर कॅन्सल झालं. राहिलं फक्त JK हे KN तर इक्वलच आहे. OQ पण इथं इक्वल आहे. ठीक आहे. एक सेकंड. KN JK झालं. JKL हा असेल किंवा हा असेल याच्यामधला KN इक्वल आहे. O आणि R OQ बघायचं आहे. GHIJKL ठीक आहे. MNOPQ ठीक आहे. आणि MNOPQR इथं काय पाहिजे होतं GHIJKL तिसरावाला तर तिसरावाला पाहिजे होता तर MNOPQR तर हा काय करतोय सेम रिलेशन करतोय. त्याच्या पुढचा प्रश्न रमा ही तिच्या घरापासून 5 किलोमीटर अंतरावर असलेल्या तिच्या ऑफिसमध्ये चालत जाते. हे अंतर सकाळी ते 1 तासात कापते तर संध्याकाळी घरी परतताना तितकेच अंतर कापण्यासाठी तिला 15 मिनिट जास्त लागतात. या दुतर्फा प्रवासादरम्यान तिची सरासरी वेग तर सरासरी वेग विचारलेला. सरासरी वेगसाठी काय वेग काढा आणि डिवायडेड बाय टाइम करा. आता जाताना त्याला जो सकाळचा वेळ लागलेला तो 1 तासाचा लागलेला आहे प्लस परत येताना जो वेळ लागलेला आहे तो 1 तास आणि 15 मिनिट 15/60 मिनिट म्हणजे 15 × 15 15 × 60 तर याला थोडक्यात आपण 1 + 1/4 असं लिहू शकतो. मग 4 × 4 आणि 1 5 तर 1 + 5/4 परत 4 × 4 आणि 5 × 4 9 तर 9/4 हा झालेला टोटल टाइम. टोटल स्पीड किती आहे तर स्पीड 5 किलोमीटर 1 तासात केलंय म्हणजे 5 किलोमीटरचा स्पीड आहे बरोबर. आणि तिकडून येताना 15 मिनिटं एक्स्ट्रा लागले तर 5 किलोमीटरला 5/4 टाइम लागलाय म्हणजेच काय स्पीड किती येईल हे 4 वर जातील. ठीक आहे. 4 5 5 कॅन्सल तर 4 × 1 4 तर जातानाचा स्पीड परत येतानाचा स्पीड 4 होता जातानाचा स्पीड 5 होता. 5 आणि 4 9 टोटल स्पीड भागीला टोटल टाइम. ठीक आहे. 9 9 आणि हा परत 4 वर झाला तर 9 9 गुणेला 4 9 9 कॅन्सल 4 × 1 4 तर 4 काय असलं पाहिजे आपलं उत्तर असलं पाहिजे. ठीक. नेक्स्ट बघा. एक कार 50 किलोमीटर वेगाने 2 पंचमांश अंतर कापते आणि उर्वरित अंतर 60 किलोमीटर वेगाने कापते. संपूर्ण प्रवासात कारचा सरासरी वेग किती. ठीक आहे. सरासरी वेग विचारलेला आहे. सरळ काढू 2 पंचमांश आता 5 घेऊ 5x समजून घेऊ. 5x 2 पंचमांश 2x असेल म्हणजे 5चे 5 भाग करून त्यामधले 2 भाग याचा स्पीड होता 50 किलोमीटर पर आवर
आणि दुसरा जो स्पीड होता तो 60 किलोमीटर पर आवर, 3x भागीला 60. आता इथनं काय मिळणार, तर इथनं आपल्याला टाइम मिळणार. आता आपल्याला सरासरी वेग काढायचं, टोटल डिस्टन्स. तर टोटल डिस्टन्स 5x डिवायडेड बाय हे टाइम. ठीक आहे, 2x प्लस 50 किंवा 3x प्लस 60. बस आता इथनं काय क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं, तर 50-60 इथं होतात, इथं करू डायरेक्ट 50-60 डायरेक्ट वर जातील, 50 गुणिले 60. तर साइन दुने 12 120, 5 त्रिक 15 115, हे झाले 270 आणि वर राहिलेले 50 गुणिले 60. बघा 5x गुणिले 50 गुणिले 60 भागीला 270, 0 कॅन्सल होणार, 0 कॅन्सल झालं, 3 दुनी 6, 3 9 27, राहिलेलं आता कुठेही काटछाट होत नाही, म्हणून मग आता आपल्याला जसं तसं लिहावं लागेल. 5 वाजता 25 25, 5 वाजता 25 25 दुने 500, 500 भागीला 9, 500 भागीला 9, 9 पाची 45, रिमेनिंग 5 राहिलेत, 9 पाची 45, परत 5 राहिले, 5 जसे तसे 9 खाली, किलोमीटर पर आवर काय असणार आहे, आपलं उत्तर असणार आहे. ठीक आहे, किलोमीटर पर आवर 55/5/9. नेक्स्ट बघा, आता एक्सचं काय, तर एक्स फक्त मानलेला होता म्हणून तो इथंच कॅन्सल होता. ऍक्च्युली 2 आणि 3x जे होतं ना, हे 270x होतं, x इथंच कॅन्सल होतो. प्रत्येक वेळी जर पूर्ण सॉल्व्ह करत बसणार तर आपल्याला खूप टाइम लागतो, बरोबर. तर डायरेक्टली म्हणजे तुमच्या प्रॅक्टिसमध्येच एवढं यायला पाहिजे की तुम्हाला क्वेश्चन बघितला कळलं पाहिजे की याचं उत्तर कशा प्रकारे तुम्ही काढू शकता. चक्रवाढ व्याजाने एक रक्कम 3 वर्षात स्वतःच्या तिप्पट होते. वार्षिक आकारणीच्या बाबतीत स्वतःच्या 9 पट होण्यासाठी तिला किती वर्ष लागतील. आता यावेळेस काय करावं लागतं की एक सरळ घेऊन घ्या की ह्या 3 वर्षात तिच्या तिप्पट होते. ठीक आहे, तिप्पटचं किती व्हायला पाहिजे, 9 पट. ठीक आहे, एखादी जर अमाऊंट x असेल तर 3x ची किती व्हायला पाहिजे, 9x व्हायला पाहिजे. म्हणजेच या 3x चा आपण म्हणू शकतो 3 चा वर्ग व्हायला पाहिजे. म्हणजे जेवढं आपण इथं लिहिलंय 3 चा वर्ग किंवा 3 चा क्यूब किंवा 3 चा म्हणजे घन जर असं असेल तर मग आपल्याला काय करायचं, कधी पण टाइम घ्यायचा, t गुण्याला ही जी व्हॅल्यू आहे ती इथं ठेवायची. ठीक आहे, आता 3 गुण्याला आपल्याला किती व्हायला पाहिजे, 9. ठीक आहे, टाइम पाहिजे होता आपल्याला, 3 चा 9 पट होतो, 9. आकारणीच्या बाबतीत स्वतःच्या 9 पट होण्यास किती, तर याला किती वर्ष लागत होते, 3 वर्ष. तर 3 दोन्ही 6 वर्ष आपल्याला इथं लागतील. परत बघा आता काय करायचं, इथं टाइम घ्यायचा, जो टाइम याच्यासाठी लागलाय, या 3 पटसाठी किती लागलाय 3, आणि इथला नंबर इथं घ्यायचा. तर 3 दोन्ही 6 काय होतील, 3 चा स्क्वेअर 9 होते. जर समजा इथं 3 असता तर हा 3 इथं आला असता आणि इथं 27 पट झालं असतं. लक्षात येत आहे, हा फॉर्म्युला लक्षात ठेवला. याला तर सॉल्व्ह पण करू शकतो, पण एवढं आपण क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करतोय, आपल्याला दिलेल्या टाइम मध्ये सॉल्व्ह करायचं, कसा सॉल्व्ह करायचा ते सांगतो. आता 53 40 40 27 27, ऑब्विसली हा एक ग्रुप आहे, हा एक ग्रुप आहे आणि हा एक ग्रुप आहे. तर 53 0 आणि मायनस केलं तर 13, परत 40 आणि 27 मध्ये -13, तर इकडे पण 13 पाहिजे. 27 मधनं 13 गेलं तर 14 राहते. ठीक आहे, डोकं लावायचं काम नाही, एवढं काही अवघड नसतं. TCSचं जे रिजनल लेवलवर एक्झाम घेतात तसं पण मॅथ सोपं असतं त्यांचं. जग्गू 3 दिवसात एक लाकडी खुर्ची बनवू शकतो आणि रब्बू 30 खुर्ची 4 दिवसात बनवू शकतो. जर त्यांनी मिळून काम केले तर त्याच प्रकारच्या 14 खुर्च्या तयार करण्यासाठी किती दिवस लागतील. ठीक आहे, आता मला सांगा 3 दिवसात हा एक लाकडी खुर्ची करू शकतो आणि हा 4 दिवसात करू शकतो. 3 दिवसात आणि 4 दिवसात. डायरेक्टली आता एलसीएम घेऊ, 3 आणि 4 12, 3 चूक 12, 12चा एलसीएम म्हणजे काय, हा 12 दिवसात 4 बनवणार, हा 12 दिवसात 3 बनवणार, 4 त्रिक 12, 3 चूक 12. तर 12 दिवसात किती होतात, 12 दिवसात 12 दिवस 7 खुर्च्या. किती खुर्च्या करायच्या, म्हणून करण्यासाठी 14 खुर्च्या. तर 12 दिवसात 7, तर 14 दिवसात 12 दिवसात 7 बनतात, तर 14 बनायला किती दिवस लागतील, 24 लागतील. किंवा याला असं करा, जग्गू आणि हा यांच्या दोघांचं येतं 12, 4 त्रिक 12, 3 चूक 12. पण इथनं केल्यापेक्षा हे सोपं पडेल मला असं वाटतं. तर उत्तर काय असलं पाहिजे, 24 हे उत्तर असायला पाहिजे. त्याचा पुढचा प्रश्न बघा, इंग्रजी वर्णमाला क्रमानुसार आधारल्या दिलेल्या प्रश्नचिन्हाच्या जागी काय येणार. ठीक आहे, PQRSTUVW यायला पाहिजे. W कुठे आहे तर 2 जागी आहे. फक्त आता दुसरं वाला बघा, ABCDEFG पाहिजे, तर हे आलं उत्तर.
विदिन सेकंदात तुमचं काय आलं पाहिजे, उत्तर आलं पाहिजे. हे जे होते ते. एका फळ विक्रेत्याकडे असलेली सफरचंद हे त्यांच्या संत्र्याच्या तुलनेत 2.56 kg जास्त आहे. जर त्याच्याकडे 39 kg सफरचंद आहेत तर संत्र्याचे वजन किती? ओके, 39 kg आहे आणि त्यामुळे त्याच्यापेक्षा 2.56 टू गेट 2.56 जे सफरचंद संत्रा जे होते ते कमी आहे, तर मायनस 2.56. ठीक आहे, राहिला 4, 9तून 4 आणि 38 मधनं 2 गेले 36. 36.44 हे काय असणार आहे, आपलं उत्तर असणार आहे. 36.44. त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघा. साखरेच्या किमतीत 20% कपात केल्याने खरेदीवर 160 किमतीमध्ये 2.5 kg साखर मिळू शकते, तर प्रति केजी असलेली मूळ किंमत शोधा. प्रति केजी असलेली मूळ किंमत शोधू. आता याला थोडासा, ह्या क्वेश्चनला थोडासा ती टाइम लागू शकतो की समजून घेऊ. x kg साखर होती आणि साखरेच्या किमतीमध्ये प्राइस आपल्याला किती काय काढायची, मूळ किंमत x kg प्राइस होती. तर आता त्याच्यामध्ये काय झालं की 2.5 kg जास्त आली, 2.5 kg जास्त आली. एक सेकंड, किंमत समजून घेऊ. 10 एक्झाम्पलसाठी 10 किंमत होती, तर त्याच्यामध्ये x kg येत होती तेवढ्याच रुपयामध्ये. 10 पर kg एवढी kg येत होती, तर तेवढ्याच, परत बघा, 10 रुपये समजून घेऊ की ₹10 मिळत होती 1 kg. तर 10 रुपयांनी गुन्हेला जेवढे केजी आपल्याला मिळणार आहे, जेवढी किलो आपल्याला मिळणार आहे साखर, हे टोटल आपली प्राइस झाली, टोटल अमाऊंट झाली. आता याच्यामध्येच आपल्याला किती 80 म्हणजे 20% कपात झाली तर 8. ठीक आहे, 8 मध्ये x प्लस किती भेटणार आहे, 2.5 जास्त भेटणार आहे. मग 10 into x 10x, 8 into 8 8x. ठीक आहे, 8 गुणिले x 8x, 10 गुणिले x 10x. 10x मधनं 8x गेलं तर डायरेक्टली लिहितो 2x. बरोबर. परत सांगतो, एक्सप्लेनेशन करायला हा व्हिडिओ नाही आहे. 8 गुणिला, ठीक आहे, 8 गुणिला 2.5 डिवाइड बाय 2. आता हा 2 इथं आला, 2 8, 25 100 म्हणजेच 10. x ची व्हॅल्यू किती, 10. 10 काय आहे तर 10 kg आहे. आपण 10 रुपये धरले होते आणि x ला kg कन्सिडर केलं होतं, तर 10 kg होतं. मग 160 रुपयात जर 10 kg येत आहे म्हणजेच प्राइस किती असणार आहे, 16. तर 16 काय असणार आहे आपलं उत्तर. ठीक आहे, नेक्स्ट प्रश्न बघा. दिलेली विधाने, ओके, याचा प्रश्न आहे आपला सिलॉकचा. आता हे का, कारण हे बघून बघून आपलं किती वेळेस बघणार ना, माहित आहे की हेच प्रश्न विचारतात. दुसरे प्रश्न ते अशा टाईपमध्ये तसेच प्रश्न येऊ शकतात. कोणताही कागद क्रेयॉन नाही, कोणताही कागद, ठीक आहे, कोणताही कागद क्रेयॉन नाही, कोणताही कागद क्रेयॉन नाही, कोणताही कागद मार्कर नाही, कोणताही कागद मार्कर नाही. परत यांचं पण काही रिलेशन माहित नाही. काही क्रेयॉन्स हे मार्कर्स असण्याची शक्यता आहे, काही क्रेयॉन हे मार्कर असण्याची शक्यता होऊ शकते. हा सर्कल इथं पण येऊ शकतो, होऊ शकतं. दुसरं, कोणताही क्रेयॉन हा कागद नाही, कोणताही क्रेयॉन हा कागद नाही, हे पण बरोबर आहे. कोणताच कागद हा क्रेयॉन किंवा क्रेयॉन हा कागद होत नाही. म्हणून आपलं उत्तर असणार आहे निष्कर्ष 1 व 2 दोन्ही तर्कसंगत आहेत. ठीक आहे, दोन्ही तर्कसंगत आहे, पहिला पण आणि दुसरा पण. त्याच्यानंतर प्रश्न आहे, अक्षर आणि चिन्हांच्या खालील मालिकेचा संदर्भ घेऊन मोजणी केवळ डावी आणि उजवीकडे करायची आहे. जर मालिकेतून सर्व चिन्ह वगळली तर खालीलपैकी कोणते उजव्या टोकापासून 90 असेल. उजवा टोक म्हणजे हे, याच्यापासून 90 पाहिजे. कुठला काय पाहिजे, सर्व चिन्ह जर वगळली तर उजव्या टोकापासून 90. ठीक आहे, चिन्ह काढायचे, चिन्हाला कन्सिडर करायचं नाहीये. मग 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9. 9 काय तर झेड आहे. क्रॉस व्हेरीफाय पण नाही करायचं, एकच वेळेस परफेक्ट करून टाकायचं. देन नेक्स्ट, अक्षर समूहाच्या 4 जोड्या दिलेल्या आहेत, त्यापैकी 3 विशिष्ट प्रकारे समान आहेत. ओके, परत मग सारखं 3 समान आहेत, एक कुठेतरी वेगळी असेल. तर मग त्यामध्ये परत सांगतो काय करायचं आहे की आपल्याला लास्ट ऑप्शन पासून सुरू करायचं आहे. JKLMNNOPQ. ठीक आहे, OPQ, PQRSTU. ठीक आहे, 3 PQMNOPQ QRSTUVWXY हे पण बरोबर आहे. PQRSTUWXYZ बरोबर आहे. JKLMNOP PQRSTU. एक सेकंड, सगळेच कसे बरोबर आहेत. WXYZ बरोबर. MNOP PQRSTU MNOPQRST. ओके,
देन JKLMNMNOPQ हे तर बरोबर आहे. PQR RSTU VWXY WXYZ PQR STU सगळंच बरोबर येते. एक सेकंड. JKLM NOP 3 PQR STU बरोबर. MNOPQ RST हे पण बरोबर. JKLMNOPQ हे पण 3 म्हणजे प्रत्येक 2-2चा गॅप. PQR STU WXYZ UVWXY PQR STU सगळेच तर बरोबर आहे. मे बी याचं काही करेक्शन म्हणजे टायपिंगमध्ये प्रॉब्लेम असेल तर सगळे ऑप्शन एकच सारखं रिदम येतोय, तर काही त्याच्यामध्ये चेंजेस नाही आहे. म्हणजे उत्तर काय असेल तर उत्तर मे बी इथं घेताना ते चुकीचं आहे. उत्तर त्याचं असेल काहीतरी. 14 प्रतिवर्ष 16% व्याज दराने 3 वर्षात 480 रकमेवर मिळणाऱ्या सरळ व्याजाची रक्कम किती असेल? ओके, आता 480 इथं थोडासा क्वेश्चन वाचतानाच बघा, 480 रकमेवर मिळणाऱ्या सरळ व्याजाची, हे चुकीचं आहे. 480 रकमेवर नाही पाहिजे, तसं तर होऊ शकत नाही उत्तर. 16% व्याज दराने 3 वर्षात 480, ठीक आहे, 480 मिळणाऱ्या सरळ व्याजाची रक्कम किती असेल? म्हणजेच काय, एक कुठली तरी अमाऊंट आहे, त्याचा जो काय म्हणतो आपण इंटरेस्ट येतोय, त्याचा जो सरळ व्याज येतोय ते 480 येतोय, ठीक आहे, त्याचं 480 येतंय त्या अमाऊंटचं, तर ती अमाऊंट विचारलेली आहे. मग जर 3 वर्षात 480 तर एका वर्षात 160 सोडतिरकटेच्या बरोबर. 16% जर 160 असेल तर 100% किती असतील? 1000. तर हे उत्तर झालं. फॉर्म्युला वगैरे वापरण्याची काही गरज नाही. त्यानंतर जर ए म्हणजे प्लस, आता याच्यामध्ये ना ए म्हणजे प्लस, बी म्हणजे मायनस, सी म्हणजे डिवाइड असं काही असेल ना, तर सर्वात अगोदर डिव्हिजन शोधा. डिव्हिजन कुठं आहे ते बघा अगोदर. डिव्हिजन बी ला डिव्हिजन दिलंय, तर बी कुठे येतो? इथं येतोय. तर 11×66 म्हणजे 6 झाले. त्यानंतर मग इंटू बघा, सी म्हणजे इंटू, सी आहे इथं 4×5 20, 20 इथं आला. डी म्हणजे काय, आता प्लस मायनस शोधलं चालेल. डी म्हणजे मायनस आणि ए म्हणजे काय, प्लस. तर 20 - 6 14, 14 + 3 17. बरोबर. कधी पण डिव्हिजन अगोदर शोधा. त्यानंतर एका चोराने दुपारी 2:30 वाजता एक कार चोरली आणि 60 किलोमीटर वेगाने चालवली. ही चोरी 3 वाजता उघडकीस आली आणि मालक दुसऱ्या कारमधून 75 किलोमीटर वेगाने त्याचा पाठलाग करायला निघाला. तो चोराला कधी पकडेल? तर ह्या प्रश्नाला सॉल्व्ह करताना जेव्हा कधी 2 हे दिलेले असतील, 2 स्पीड दिलेले असतील, एक दुसऱ्याला पकडतोय किंवा एकमेकाला काय करायचंय, कॅप्चर करायचं, पकडायचं एकमेकाला, ठीक आहे. ज्यावेळेस एकमेकाला पकडायचं असेल त्यावेळेस तुम्ही काय करा, सरळ फॉर्म्युला लावा की स्पीड 1 - स्पीड 2, स्पीड 1 - स्पीड 2. एक सेकंड, उलट पाहिजे. डिस्टन्स काढा. डिस्टन्स कसं काढता येईल, तर डिस्टन्स ऍक्च्युअली याच्यामध्ये जो असतो ना, बऱ्यापैकी जो अगोदर निघतो, ठीक आहे, जो अगोदर निघतो म्हणजे 60 किलोमीटर वाला. आता मला तिथे काय लिहायचं ते नाही माहिती, पण सॉल्व्ह कसं करायचं ते सांगतो. की अगोदर जो निघतो म्हणजे 60 किलोमीटर वाला अगोदर निघालाय आणि तो किती वेळ अगोदर निघाला त्याला इंटू करायचं. किती वेळ निघालाय, हा 2:30 वाजता निघालाय आणि हा 3 वाजता निघालाय, कुठंतरी दिलेला आहे आपल्याला 3 वाजता. जो अगोदरचा टाइम आणि म्हणजे यामधला डिफरन्स, टाइम मधला डिफरन्स, ठीक आहे, जो अगोदर निघालाय त्याचा स्पीड, टाइम 1 - टाइम 2 आणि इथं पाहिजे तुमचा स्पीड 1 - स्पीड 2. तर 60 टाइम 1 - टाइम 2, टाइम 2 किती आहे 3 आणि इकडे 2:30 म्हणजे अर्ध्या तासाचा गॅप आहे. 60 गुणिले 1/2 आणि स्पीडचा गॅप, स्पीडचा डिफरन्स किती आहे 60 आणि 75 म्हणजे 15चा डिफरन्स आहे. तर किती होईल 32 आणि 15 × 2 = 30. तर आता हे 2 जे येतं हे तास येणार की 2 काय आहेत, तास आहे. तर 2 तासात तो त्याला पकडणार आहे. पण 2 तासात कोणतं पकडणार आहे, आता तुम्ही हा जो टाइम आहे शेवटचा, नंतरचा जो टाइम असेल त्याला पकडा. 3 + 2 5 वाजता तो काय करणार आहे, त्याला पकडणार आहे, ठीक आहे, समजलं. त्यानंतर ज्या प्रकारे दिलेल्या संचातील अक्षरसमूह संबंधित आहे त्याच प्रकारे अक्षरसमूह संच निवडा. आता ह्याच पॅटर्ननी इकडला पुढचा शोधायचा आहे. तर इजी आणि इझी दिलेला आहे. तर इजी दिलेला आहे. इसी मे बी बघू आता. P Q R सॉरी
MnOP म्हणजे एकचा गॅप येतो OP. तर OP उलटा येतो, MnOP उलटा जातो. तर इथं बघा तुम्ही EF ईच्या नंतर जी असा येतोय म्हणजे हे असं पॅटर्न होतं, असं नाही पाहिजे आपल्याला, उलट पाहिजे असं. तर CE येतो बघा, CDE. ठीक आहे, MnOP इकडं नाही इकडं, MnOP तर CE. ठीक आहे, तर हेच उत्तर असेल, दुसरं काही बघण्याची गरज नाही. त्यानंतरचा प्रश्न, दिलेली विधाने आणि निष्कर्ष लक्षपूर्वक वाचा. परत तेच सिलॉकचा प्रश्न आलाय. सर्व रॅकून शार्क आहेत, सर्व रॅकून शार्क आहेत, सर्व रॅकून शार्क आहेत, काही रॅकून बिबट्या आहेत, काही रॅकून बिबट्या आहेत. बस प्रश्न आता काय, सर्व शार्क रॅकून आहेत, सर्व शार्क रॅकून आहेत का, तर नाही. त्यानंतर एकही बिबट्या शार्क नाही, एकही बिबट्या शार्क नाही असं नाही, हा बिबट्या इथं जो येतो तो शार्क आहे, तर हे पण चुकीचं आहे की एकही बिबट्या शार्क नाही, चुकीचं आहे, बिबट्या शार्क आहेत. ठीक आहे, दोन्ही पण चुकलेत. मग काय, निष्कर्ष 1 निष्कर्ष 1 2 सत्य नाही, निष्कर्ष 1 व 2 पैकी एकही काय नाहीये, सत्य नाही आहे. त्यानंतरचा पुढचा प्रश्न सोडवा. आता याला काही लागत नाही, 5 - 2 3, 4 - 3 1 आणि प्लस मायनस इथं मायनस आहे, तर मायनस प्लस मायनस तर -1 हे काय असणार आहे, आपलं उत्तर असणार आहे. त्यानंतर नेक्स्ट पहिलं लेटर बघू. EF GH EF GHI JKL MNO PQR. ठीक आहे, एक सेकंड, JKL MN EF GHI 3 पाहिजे ना, GHI JKL MNO PQR. R इथंच आहे बघा, RN बस, बाकी कुठंच नाही. तर प्रत्येक वेळी असं नाही की तुम्हाला सॉल्व्ह करूनच बघायचं आहे, त्याला जर दिसले तर लगेच सॉल्व्ह करून टाका. ओके, आता हा प्रश्न बघा, 183 गुणिले 183 गुणिले 183 -73 गुणिले 73 गुणिले 73, 183 गुणिले 183 आता हे कुठं दिसतंय, तर हे पॅटर्न थोडंफार असं दिसतंय. असे प्रश्न एक सेम नंबर दिसलेत ना, तर 100% हा रामानुजनच्या फॉर्म्युला मधला म्हणजे A + B² किंवा A² + B² अशावाले. तर डायरेक्टली करू आपण, A × A × A इथं याच्यानुसार -B × B × B, खाली दिलंय A × A प्लस B × A प्लस B × B. तर आता हे कुठून येतं, तर डायरेक्ट 3 दिसले ना, म्हणजे क्यूबच काहीतरी केलेलं असेल. आता A - B³ याला जर करायला गेलं तर याचं होत असतं A³ - B³ इक्वल्स होत असतं याच्या की A² + AB प्लस B² आणि ब्रॅकेटमध्ये A - B असा फॉर्म्युला बनतो. ठीक आहे, हा फॉर्म्युला आहे, एक्सपान्शन आहे, जसं A + B³ सॉरी A + B, एक सेकंड याचा आहे, A + B चा वर्ग A वर्ग म्हणजे A² + B² + 2AB, तसा हा एक्सपान्शन आहे. तर आता इथं दिलेला आहे, आता याचा अर्थ काय होतो, इकडे लिहितोय, याचा अर्थ होतो A³ - B³ बरोबर, A³ - B³ चा हा काय झाला, एक्सपान्शन. A³ - B³ चा एक्सपान्शन हे असं आहे. मग आता खाली जर बघायला गेलं तर A चा वर्ग प्लस BA म्हणजेच गुणिला BA प्लस B³ त्यानंतर आता ह्याला जर आपण एक्सप्लेन केलं असं, याला जर असं इथं एक्सप्लेन करतो, A² + AB प्लस B² आणि -A1 ब्रॅकेटमध्ये A - B. तर हे आणि हे काय होणार, डायरेक्ट कॅन्सल होणार, राहिलंय काय A - B. A - B राहिलंय म्हणजेच काय, 183 किती, सॉरी 183 - 73, 183 - 73, 183 - 73 किती होतं, 3 3 0 आणि 110. ठीक आहे, 18 7 110, तर 110 आपलं उत्तर असणार आहे, ऑप्शन ए. त्यानंतर 22 नंबरचा पुढची सिरीज ओळखायची आहे. ठीक आहे, 29 आणि 30 मध्ये 1 चा गॅप, पहिले कधी पण अगोदर गॅप काढून घ्यायचा, कधी पण पहिल्यांदा 1 चा गॅप, 3 चा गॅप, 9 चा गॅप आणि 9 2 7
7 27 घ्या, 3 1 3, 3 त्रिक 9, 9 त्रिक 27, त्रिक 81 पाहिजे. 9 आणि 10 70, 70 प्लस 80 8 7 15, 150. तर हे ना आपलं उत्तर 150. त्याच्या पुढचं बघा. ओके, वर्णमालेनुसार क्वेश्चन मार्क्स काय येणार? JKLM NOP QRS TUV WX Y पाहिजे. ओके, Y इथं Y आहे, इथं Y आहे. ठीक आहे, दोन पैकीच काहीतरी असणार आहे. Y आहे तर सेकंड वाला बघू किंवा लास्ट वाला बघितलं तरी चालतं. GH JKL MNOP GH IJKL MNOP QRS T UVW and UVW and X UVW एक सेकंड मीच विसरलोय ते UVWXY. ठीक आहे, Y पाहिजे. YYZ. ठीक आहे, YYZ. हा, ते थोडंसं माझं ते रिपीटिंग मध्ये विसरलं. त्यानंतर 23 झाला. 24 नंबरचा. एने एक रेडिओचा संच विकत घेतला, त्याच्या दुरुस्तीसाठी 110 खर्च केला. त्यानंतर त्याने 20% नफ्याने बीला विकला. बीने सीला 10% तोट्याने विकला. सीने 10% नफ्याने 1188ला विकला. तर एने किती रक्कमचा संच? आता जसा जसा क्वेश्चन चाललाय तसं तसं आपण याला बनवत जाऊ. काय म्हणतोय? एने रेडिओ घेतलाय X रुपयाला समजून घेऊ. त्याच्या दुरुस्तीला खर्च केला 110. ज्यावेळेस X प्लस काही पण होईल ना त्याला ब्रॅकेटमध्ये घ्या, कारण आता ही एक संख्या बनते. खर्च केला. त्यानंतर 20% नफ्याने बीला विकला. 20% नफ्याने बीला विकला म्हणजे जर 10चा घेतला, 100चा घेतला तर 120ला, 10चा घेतला असेल तर 12ला घेतला, म्हणजे त्याचे 12 वाढले, 10चे 12 झालेत. बीने सीला तो 10% तोट्याने विकला, म्हणजे परत 10चे 9 झालेत. ठीक आहे, बीने 10% तोट्याने विकला आणि सीने 10% नफ्याने 1188ला विकला. सीने 10% नफ्याने विकला परत, आणि ते टोटल किती होतात? 1188. बरोबर, लक्षात घ्या. X वस्तू घेतली, 110 खर्च केला, म्हणून ही एक नवीन संख्या झाली. त्याला 12% प्रॉफिट, म्हणजे 20% प्रॉफिटने विकला तर 10चे 12 झाले. 10% तोट्याने विकलाय तर 10चे 9 झाले. परत 10% नफ्याने विकलाय तर 10चे 11 झाले. बरोबर, 1188. आता ह्या तिन्ही संख्या जो आहेत इकडून तिकडे नेऊ. तिकडे नेताना सगळ्यांना माहित आहे की काय होतं? उलट होतं. 10 वर जातील. 10 गुणेला 10 गुणेला 10 भागीला 12 गुणेला 9 गुणेला 11. ठीक आहे, 12 गुणेला 9 गुणेला 11. देन 11 1 11, 0 11 8 88, 12 9 108. तर राहिलाय फक्त 1. आता 1 राहिला इकडं, सॉरी 12 9 108, 1 राहिला आणि वरचे हे 10 × 10 100, 100 × 10 1000. ठीक आहे, 10 10 100, 100 आहे 1000. तर 1 गुणेला 1000, तर बरोबर राहिला इकडे 1000. आता या साईडला जर आहे तर ते आहे X प्लस 110. आता 110 त्या बाजूला जातील तर मायनस होतील 110. 1000 मधनं 10 गेले 990, 990 मधनं 100 गेले 890. तर 890 काय असायला पाहिजे आपलं उत्तर? हे बघा इथं 890, ऑप्शन 3. 25 नंबरचा लास्ट क्वेश्चन. पाईप ए हा रिकाम्या टाकीला स्वतंत्रपणे 15 तासात भरू शकतो. पाईप बी हा त्याच टाकीला 20 तासात भरू शकतो. ठीक आहे, परत लक्षात घ्या. टाईप ए आणि बी 15 आणि 20 मध्ये भरू शकतो. यांचा जर रेशो घेतला तर 15 दूने 30, पुढं पण काय आहे का बघू द्या. 20 तास भरू शकतो. एकत्रपणे कार्यरत असताना निम्मी टाकी भरण्यासाठी किती वेळ लागेल? तर यांचा डायरेक्टली आपण काय घ्यायचं आहे? इथं आपल्याला डायरेक्टली घ्यायचा आहे यांचा डायरेक्टली 15 दूने 30, 30 दूने 60. 60 हा घेतला एलसीएम. 15 चूक 60, 20 त्रिक 60. ठीक आहे, म्हणजेच याच्यामध्ये काय, ही झाली यांची कॅपॅसिटी आणि ही झाला यांचा टाइम आणि ही झाली टँकची टोटल काम, म्हणजे टोटल काम म्हणू शकतो. टोटल काम हे किती आहे? तर 60 हे पूर्ण काम आहे. 60च्या अर्ध काम करायचं आहे, म्हणजे 30चं काम करायचं आहे. 30चं काम करायचं आहे आणि दोघांचं काम करण्याची स्पीड काय? 4 आणि 3 7 करतात. ठीक आहे, 7 एका वेळेस करतात. हा 4 करतो, तो 3 करतो. मग 30 चं जे भरायला 7ने जर टाइम बघितला तर 7 चूक 28. बरोबर, 7 चूक 28 राहतील 2, 2 भागीला 7, 7 चूक 28, 4 4 2/7, 4 2/7 हे इथं आहे, ऑप्शन 3. आता बऱ्याच वेळेस बऱ्याच लोकांना आता येईल की सर की तुम्ही स्वतः सॉल्व्ह करताय का, काय आमच्यासाठी होतं का नाही?
नव्हतंच. ज्यांना फक्त बघायचं आहे की एक्झाममध्ये प्रश्न कसे सॉल्व्ह करावे लागतात, तुमच्या कन्सेप्ट किती क्लिअर पाहिजे, किती स्ट्रॉंग तुमची त्याच्यासाठी मेंटॅलिटी पाहिजे, हा त्याच्यासाठी व्हिडिओ आहे. हा व्हिडिओ समजून सांगण्यासाठी बिलकुल नाही आहे. समजून सांगण्यासाठी असतील ते व्हिडिओ वेगळे असतात. ज्यांना फक्त आपलं क्वेश्चन व्हेरीफाय करायचे असतात, की स्पीड मॅच करायची असती, किंवा एखादी नवीन टेक्निक बघायची असते की नेमकं हा कमी वेळेत कसं कसं काय सॉल्व्ह करू शकतो, तर ह्या सगळ्यांसाठी हा व्हिडिओ आहे. पूर्ण 57 जे हे येतील, काय म्हणतो आपण त्याला, 57 जे आपले शिफ्टचे क्वेश्चन येतील, हे सगळे असेच सॉल्व्ह केले जातील. आणि त्यामध्ये तुम्हाला लवकरात लवकर कोणत्या प्रश्नाला कसं लवकर टॅकल करायचं हे बघायचं. याच्यासाठी काय लागते, चांगली प्रॅक्टिस लागते. प्रॅक्टिस कशाने होते, तर हा मी जरी कसाही सॉल्व्ह करत असला तरी तुम्ही काय करायचं आहे, स्वतःहून स्लोली सॉल्व्ह करायचा आहे, जेणेकरून तुम्हाला समजून येणार आहे की म्हणजे तुमची काय होईल, प्रॅक्टिस थोडी जास्त होईल. प्रॅक्टिस जास्त झाली तर ऑटोमॅटिकली तुमचं काय होतं की ऑटोमॅटिकली तुमचं जे सॉल्व्ह करण्याची स्पीड जी असते ती जास्त वाढते. ठीक आहे. आता याच्यामध्ये काय दिलेलं आहे, हे 3च गोष्टी, लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. जर तुम्हाला वाटत असेल कंटेंट कामाचा आहे, दुसऱ्यांना पण का उपयोगी होऊ शकतो, तर बिंदास याला काय करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि लाईक करा. नेक्स्ट व्हिडिओमध्ये शिफ्ट 2 मध्ये आपण परत ह्या शिफ्ट 2 मध्ये जो पेपर आला तर तो सॉल्व्ह करून घेणार आहोत.